तेच एकदा बस. वेलकम गाईज. तर मी आता आहे आमच्या गावी पालघरमध्ये आणि पालघरमध्ये सकाळी सकाळी उठल्यानंतर मला एकदम सरप्राईज दिलेलं आहे. कारण की काल मी मुंबईवरून घरी आलो आणि त्याच्या अगोदर 10-15 दिवसापूर्वीच आमच्या घरी गाडी घेतली होती, पण ते मला फोटो नाही किंवा नाव नाही काहीच नाही सांगितलं. त्यांचं म्हणणं होतं की डायरेक्ट घरी येऊन बघ. तर डायरेक्ट सरप्राईज आहे, तर तुमच्यासाठी पण सरप्राईज देतो. ते वेळ बघा मित्रांनो, आता कसे आहे हँडल करायची, कारण की अजूनपर्यंत मला पण चालू पण करता नाही हातचा तर या गाडीला चावी वगैरे असं काही नाही, या रिमोट कंट्रोल आहे. इन्फॉर्मेशन देस ना असेल ना, बोलला तो. तर मित्रांनो, फायनली गाडी घेऊन आम्ही बाहेर निघालो आहेत फिरायला. तर आता संदेशला अगोदर तिकडे नेऊन सोडतो. आणि रस्ता खूप छान होता. हा बघा हा रस्ता. तुम्हाला मगाशी पण काल लाईव्हमध्ये आलो आणि तेवढ्यात तुम्हाला बोललो होतो की पालघर अतिशय दुर्गम भाग आहे आणि आदिवासींचे तिकडे पालघर बराच दुर्गम भाग आहे आणि तिकडे रस्त्यांची वगैरे दयनीय अवस्था आहे. कालच्या लाईव्हमध्ये जे जे जॉईन झालं त्याला माहीत असेल, बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी. मुंबईवरून काल येतानाच मी लाईव्ह घेतलं होतं. तर आता संदेशच्या घरी चाललो, तिकडं काय होतं ते पाहू. ही गाडी आहे, ही मला सरप्राईज दिले. 10 ते 15-20 दिवस अगोदर गाडी घेतली होती, पण मला त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन किंवा कल्पना दिली नव्हती घरच्यांनी. आणि हा संदेश आमचा घरचा ड्रायव्हर आहे. आणि आता कोणती गाडीचं नाव काय? एरॉक्स. यामाहाची एरॉक्स 155 गाडी आहे. खूप छान आहे. एखादा अर्बन 5 गाडीला पण टक्कर देईल एवढी कॅपॅसिटी आहे. कारण की आता मी जस्ट चालवून बघितले, तर रस्ता खूप खराब होता. आता पुढं अजून खराब आहे, थोडासा चांगला होता म्हणून आम्ही थांबलो. मग अशी गाड्या वगैरे होत्या तर धूळ वगैरे उडायचे म्हणून आम्ही तिकडे थांबलो नाही आणि व्लॉग शूट केला नाही, म्हणजे व्हिडिओ चालू केला नाही. तर आता बघत राहा व्हिडिओ. चला आता संदेशच्या घरी. आता सध्या संदेशला ड्रायव्हर ठेवलेला आहे कारण की मला व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून. चल चालू कर. फर्स्ट टाइम गाडीवर मागे बसतो, तर चलो. हाय, हा आमचा रस्ता आहे आणि बिअर शॉप आहे. बघा मित्रांनो, घनदाट जंगलामध्ये आपल्याकडची घरं ट्रॅडिशनल पद्धत. आता संदेशच्या गावामध्ये पोहोचलो आहेत. थोडासा संदेशच्या गाव हा डोंगर समोर दिसतोय, डोंगराच्या पायथ्याचे गाव आहे, एकदम आतमध्ये कोपऱ्यामध्ये. संदेश कुछ बोलना चाहता है क्या तू? आपको
या सर्वच गोष्टी आलेल्या आहेत. जिओचा टावर आहे, एअरटेलचा टावर आहे, सर्वच इंटरनेट वगैरे सर्व आहेत, रस्ते वगैरे सर्व आहेत, चांगले रस्ते आलेले आहेत. सरकार पोहोचलेलं आहे पण सुशासन पोहोचलेलं नाही आहे. कारण की भ्रष्ट सरकार पोहोचलेलं आहे, बाकी काही नाही. कारण की रस्त्याची अवस्था बरेचसे जे नेते आहेत ते खाणकामाला पैसे घेऊन आणि रस्त्यांची अवस्था तशी ठेवलेली आहे. केसाची अवस्था खूप खराब झालेली आहे. मुंबईला होतं तर केस खरं जास्त लांब वाढलं होतं तरी पण बरं वाटायचं. आता गावाकडे आलो तर कसा तरी वाटतंय, एकदम गावंढरसारखा. संदेशच्या गावी जाण्यासाठी रस्ता एकदम कच्चा आहे, खडी खडी आहे. संदेश काय काय सोय करणार आहेस? चल ना, मस्त कोंबडा कापू, एक मस्त कोंबडा कापू, थंडा घेऊ बस. हा तर हा संदेशच्या पाड्यामध्ये जाणारा रस्ता आहे. अतिशय दुर्गम भागात संदेश असतो. असा दुर्गम सांगता येणार नाही कारण की या ठिकाणी नॅशनल हायवे फक्त 500 किंवा 1 किलोमीटरचा झाला. अरे नवीन गाडी आपली फोडून टाकशील. हा वाईट काम आहे. उतरू काय? उतरू मित्रांनो, शेवटी उतरायला लागला कारण की रस्ता हे बघा खरं. बसू भारी सोय केली रे. टाकी बाकी आहेत तिकडे, टाकी आहे पाण्याची. बकऱ्या बिकऱ्या आहेत का नाही तुमच्याकडे? आहेत ना, पाहिजे काय ये ना, सापशिक काय काय बघ ना. हा पाहिजे कोणता चालूच 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 चालूच. काय काढलं असतं दाखव ना. काय काय ते चुकीचं काम कमल फुलाचा. तो गाइस अभी हम संदेश के घर पहुंच चुके हैं और ये देख कमल फूल. मित्रांनो, मी आता संदेशच्या घरी आहे. हा बघा संदेश आहे आणि संदेशच्या घरासमोरची ही विहीर. तर बघा विहिरीपासून म्हणजे वरच्या भिंतीपासून खाली फक्त 3-3.5 फुटावरती पाणी आहे, म्हणजेच जमिनीलगत. हे बघा खूप वर पाणी आहे इकडं. जंगलाच्या कोपऱ्यामध्ये संदेशचा गाव. संदेश जायचा घरा. तर तिकडं साईडला गाडी ठेवलेली. तर मित्रांनो, आता आम्ही संदेशच्या शेतावरती आलो आहोत. हा बघा हा संदेश आहे आणि गवत कापून ठेवलेलं आहे. तर ते आता पिकअप येतो, गाडी येते 4 व्हीलर, तर त्या गाडीमध्ये भरून आणि विकायला न्यायची आहे. किती रुपये भाव आहे रे? तर काहीतरी 2000-2500 रुपये भाव आहे एका टनाचे. 1 टन ना? नाही 500 रुपयाचे असतात काहीतरी, मला नाही माहीत एवढा किती टन वगैरे त्याच्यावरती. पण 2000-2500 रुपये आहे. तर आता संदेश गाडीवाल्याला रस्ता दाखवण्यासाठी गेलेला आहे. बघा इकडे जातं आणि माझ्या मागं हे गवत कापून ठेवलेलं आहे. हे इथं हे. तर मित्रांनो, टेम्पो आलेला आहे आता. त्याच्यामध्ये गवत पावली भरू आणि नेऊ बऱ्हाणपूरला विकायला. केस थोडं बेकार झालं, कापू एका दिवशी.
तो बघा रस्त्याला एक टेम्पो जातो. आता संदेशचा टेम्पो आलेला आहे. संदेशचा टेम्पो रस्त्यावरती घ्यायला गेलेला आहे. आताच अर्ध्या मिनटामध्ये पोहोचून जाईल. हाच रस्ता आहे. इकडनं गवत वगैरे कापून ठेवलेलं आहे. आणि बघा आमच्याकडे ही ताडाची झाडं आहेत. त्याच्याला खूप ताडं किंवा अजून ताडी वगैरे काढली जाते. जी म्हणजे आदिवासी कल्चरमध्ये त्याला खूप महत्त्व आहे. अनेक ठिकाणी ताडी पिली जाते. आपण कधीतरी त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवू. ताडी प्यायला आपण जास्त पित नाही, आपण म्हणजे कधी पित नाही, पण व्लॉगच्या नादामध्ये आपण थोडीशी पिऊन पाहू. कारण की ती सकाळी जर पिली तर खूप छान गोड असते. तर आलेला आहे. आता टेम्पो दाखवतो तुम्हाला. हा बघा टेम्पो संदेश घेऊन आला आहे. पहिले तर बैलगाड्या वगैरे असायच्या तर आपल्यालाच पाऊल उडवायला लागतं, पण हा ज्यांची वखार आहे त्यांचीच माणसं आणि टेम्पो पण त्यांचाच आहे. त्याच्यामुळं काय टेन्शन आहे आपल्याला. नाही तर आपल्याला भरायला लागला असता. तर इकडे गवत भरायला लावलेलं आहे. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग वनस्पती दाखवतो. हे बघा, हे ताडाचं झाड आहे. माड हे झाड आहे. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. ही परपोसी वनस्पती आहे. याला पार म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही. पिंपलाच्या झाडासारखंच असतं थोडक्यात. हे बघा, तर हे इथं झाडावर वाढतं आणि दुसऱ्या झाडाला मारून टाकतात. आता हे ताड आहे. हे जर वेळेवर कापून टाकलं नाही तर हा माड पूर्ण मारून टाकेल. तर ही इंटरेस्टिंग वनस्पती आहे. ती खूप छान आहे. हे बघा, कुठे पण उगते. तर मित्रांनो, गवत भरलेले आहे. त्यांचीच माणसं भरायला होता आणि गाडी पण त्यांचीच आहे. भाडं बिडं आपलं काय नाही. तर आता आम्ही संदेशी चाललो कारखान्यामध्ये. काय तो गोडाऊन का काय? हां, तिकडे चाललो. तर आपली गाडी पुढे आहे, आपण मागं आहोत. संदेश ड्रायव्हर आहे आता. आणि तुम्हाला डायरेक्ट आता आपण तिकडंच भेटू. गंजावर ना? कुठं आहे रे? चिंचपाडा, बऱ्हाणपूर. तर चिंचपाड्यावर चाललो दुसऱ्या गावामध्ये हे गाडी घेऊन. इकडं संदेशचं गाव आहे. हे बघा, आता समोर एक हायवे आहे, नॅशनल हायवे, जो मुंबई टू अहमदाबाद आहे. नॅशनल हायवेवरती आता आहोत. हे बघा, थोड्या टायमामध्ये पोहोचलो आपण तिकडे बऱ्हाणपूरला. संदेशला सोडायला आलो होतो आणि संदेश आता जाईल. कॅश वगैरे संदेशला भेटलेलं आहे. 100 रुपये पेट्रोलसाठी दिलं. तर मित्रांनो, संदेश आता चालला. बाय गाईज.